नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा. तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे परफेक्ट अशी इडली. त्याच्यासाठी मी तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट सांगणार आहे. हे मला माझ्या ओनरनी शिकवलं आणि ती साऊथ इंडियन आहे. तर तिच्याकडूनच ही मी शिकलेली आहे आणि एकदम छान अशी पांढरं आणि मस्त फुललेली इडली आपली तयार होते. तर इथं मी घेतलेली आहे इडलीचे स्पेशल तांदूळ मिळतात ते मी घेतलेले आहे आणि ते आपल्या नॉर्मल तांदूळापेक्षा पण स्वस्त असतात. पण तुमच्याकडे हे जर नसतील तर तुम्ही जे आपले साधे आपण भात करतो ते तांदूळ पण यामध्ये वापरू शकता किंवा कंट्रोलच्या तांदूळाचे पण छान अशी इडली बनते. तर इथं मी मेजरमेंट घेणार आहे. 4 कप घेणार आहे मी तांदूळ, जे इडलीचे तांदूळ आहे. जर तुम्हाला हे घ्यायचे असले इथं तर इथल्या कोणत्याही इंडियन शॉपमध्ये इझी भेटून जातात. तर मी 4 कप इडली राईस घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबर घेतलेले आहे मी 1 कप आपले उडद हे इकडे इडलीचे असे इडली बॅटर वापरण्यासाठी असे बनवण्यासाठी असे उडीद मिळतं. अख्खे उडीद असतं हे आणि त्याची साल काढलेली असते. तर हे स्पेशल इडली डोसा बनवण्यासाठी इकडे मिळून जातात. जर तुम्हाला हे नाही मिळाले तर तुम्ही आपली साधी डाळ असते ते भिजत घालायची. तिला आता याचे कसे मी काढलेले आहे, सर्व पॉलिश वगैरे केली आहे, तर मी एकत्रच भिजत घालत आहे. तर ते डाळ आपल्याला फोतर वगैरे असले डाळीला तर ते वेगळे घाला तुम्ही डाळ. आणि त्याचबरोबर मी इथं 1 कप भरून पोहे घेतले आहे. जर माझ्याकडे आज ते आपले जे पोहे बनवायचे पोहे नव्हते, मीडियम साईजचे हे पातळ पोहे होते म्हणून मी पातळ घेतले. नाहीतर जे आपण पोहे बनवतो ते पोहे वापरायचे. तर मी याला आधी स्वच्छ धुवून घेते आणि धुतल्यानंतर मला असं कळालं की जे पातळ पोहे होते ते धुतल्यानंतर एकदमच वितळूनच गेले होते, नसल्यासारखेच राहिले होते ते. म्हणून मी काय केलं, त्यामध्ये अर्धा कप साबुदाणा टाकला. साबुदाणा जर तुम्ही वापरला तर मीडियम पोहे जर वापरले तुम्ही तर साबुदाणा वापरायची गरज नाही आणि नुसता साबुदाणा वापरा किंवा पोहे वापरा, एक काही वापरलं तरी हरकत नाही, छान बनतात. तर माझे ते पोहे फार वितळून गेले होते म्हणून मी त्यामध्ये थोडा साबुदाणा घालून परत त्यांना स्वच्छ धुवून घेतलं. हे पाणी छान आपल्याला 4-5 पाण्याने धुवून घ्यायचं आहे, कारण की आपण जेव्हा हे बॅटर बनवणार किंवा हे वाटणार आपण तेव्हा आपल्याला ह्याच पाण्याचा यूज करायचा आहे. हे पाणी जर वापरलं तुम्ही वाटताना तर इडलीला छान चव पण येते आणि आपण जे आंबवतो तेव्हा ते छान त्याला फर्मंट पण लवकर होते. तर इथं पाहू शकता तुम्ही आपलं सर्व असं मस्त भिजलेलं आहे. तर हे मी भिजवले आहे 6 घंटे, कमीत कमी 6 घंट्याला भिजत ठेवायचं. तर माझे 6 घंटे झालेले आहे आणि छान सर्व भिजलेलं आहे आणि मी एकत्रच भिजत घालते, असं वेगवेगळे घालत नाही, कारण माझी डाळ वगैरे सर्व पॉलिश केलेली असते म्हणून मी एकत्रच घालते. आणि इथं माझ्याकडे इडली वाटण्याचं बॅटर वाटण्यासाठी मशीन आहे. तर मी त्यामध्ये सर्व टाकून छान याला बारीक वाटून घेते. जर तुमच्याकडे नसेल तर मिक्सरमध्ये छान बारीक त्याला वाटून घ्यायचं. माझा सर्व स्वयंपाक वगैरे म्हणजे तो झालेला आहे. आता मी यामध्ये असं टाकून दिलं हे बॅटर आणि याचं एकच टेन्शन असते, एकदा का टाकून दिलं का ते त्याच्या कंटिन्यू फिरत राहतं. आणि अन्वी पण इथं माझ्या मागे मागे ती बघत आहे काय फिरत आहे ते, तरी किती त्याला हात वगैरे काही असं लावत नाही. तर मी स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि जेवणाच्या आधी मी टाकून दिलं आणि आता नंतर जेवण होईपर्यंत आमचं सर्व हे बॅटर तयार होऊन जाईल. इकडे त्याचं हे टेन्शन नसतं की हाताला घेऊन बसायची गरज नसते.
तर हे बघा इथं छान असं सॉफ्ट बॅटर तयार झालं आहे आणि अन्वी बघा तिकडे अजून पण बघते की हे काय आहे हे असं. आणि सर्व आपलं बॅटर छान बारीक वाटून घ्यायचं. आणि मी असे जरा एक्स्ट्रा म्हणजे 4 कप टाकले आहे. तर ते याच्यासाठी मी एक दिवसाची इडली बनवते आणि दुसऱ्या दिवशी मी याचे डोसे बनवते. जे साऊथ इंडियन लोक असतात ते पण असंच करतात. त्यांच्याकडे तर अशी गिरणी असते, ते जाऊन दळून आणतात आणि 8 दिवस तेच यूज करतात. तर इथं खाली अन्वी आहे, थोडी मला त्रास देत होती म्हणून मी तिच्या हाताला थोडंसं बॅटर लावला आणि ती त्याच्याबरोबर खेळत होती. तर मी हे छान काढून घेणार आहे सर्व बॅटर आता. आणि 2 भांड्यामध्ये काढून घ्यायचं, असं भरून ठेवायचं नाही कारण ते फर्मंट होते आणि नंतर मग जास्त भरल्यानंतर ते बाहेर येते. तर मी 2 भांड्यामध्ये थोडं अर्धं काढून ठेवलं आहे. आणि इकडे खूप थंडी असते म्हणून मी बेकोनमध्ये ठेवलेलं आहे ते. आणि बेकोनचं फक्त लाईट मी ऑन करून ठेवलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी हे बॅटर छान फुललेलं आहे. रात्रभर मी त्याला बेकोनमध्ये ठेवून दिलं होतं. आणि इकडे जास्त मायनस म्हणजे जेव्हा टेम्परेचर राहते तेव्हा मी याला छान असं एका चादरमध्ये किंवा उलनच्या एका कपड्यामध्ये असं पॅक करून बेकोनमध्ये ठेवते. त्याने पण छान फर्मेंट होतं. इंडियामध्ये तेवढं काही करायची गरज नाही, तरी पण गरम ठिकाणी ठेवायचं म्हणजे ते लवकर फर्मेंट होते. तर मी इथं जेव्हा इडलीचं बॅटर मी फर्मेंट करण्यासाठी ठेवलं तेव्हा मी मीठ पण त्यामध्ये टाकलं होतं. तर काहीच टाकायचं नाही यामध्ये, फक्त ते आपलं बॅटर छान मिक्स करून घ्यायचं. जर तुम्ही वेगळं वाटत असणार, डाळ आणि तांदूळ वेगळं जर वाटलं असणार तुम्ही, तर ते छान मिक्स करून घ्यायचं, हाताने फेटून घ्यायचं आणि मग त्याला रात्री फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं. सकाळी छान फर्मेंट झालेलं असते. तुम्ही पाहू शकता माझं बॅटर किती फुललेलं आहे, सर्व फुललेलं आहे. म्हणजे मी अर्धा भरून ठेवले होते भांडे, तर ते पूर्ण भरून झाले होते. तर मी सकाळी यामध्ये फक्त मीठ टाकून घेतलं. यामध्ये सोडा वगैरे कोणी दही टाकते, सोडा टाकते इडली फुलण्यासाठी, तर यामध्ये ते टाकण्याची काहीच गरज नाही. तुमची इडली छान फुलते जेव्हा तुमचं फर्मेंट फुललेलं असते. तर तुमचं बॅटर छान फर्मेंट झालेलं असते तेव्हा तुमची इडली छान फुलते. तर माझं बॅटर छान फुललेलं आहे. तुम्ही पाहू शकता इकडे मायनसमध्ये टेम्परेचर आहे तरी पण एकदम छान ते फर्मेंट झालेलं आहे. तर मी यामध्ये छान आता मीठ टाकून त्याला फेटून घेते, म्हणजे मीठ सर्वीकडे लागायला पाहिजे. तर हे माझं बॅटर आता इथं तयार झालं आहे. आणि तुम्हाला जर डोसे बनवायचे असले तर तुम्ही यामध्ये थोडं वेगळं बॅटर घेऊन त्यामध्ये पाणी टाकून डोश्याचं बॅटर पण यूज करू शकता. हे पण जे डोसा असते त्याचं पण बॅटर एक वेगळ्या पद्धतीनं म्हणजे असंच बनवले असतं, पण त्यामध्ये थोडं अजून मेथी वगैरे, थोडे डाळ, आणखी दुसरी हरभऱ्याची डाळ, हे साऊथ इंडियन लोक टाकतात. तर ते पण बॅटर मी डोश्याचं बॅटर कसं बनवतं ते पण लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेन. तर हे फक्त इडलीसाठी. जर डोश्याचं हा डोसा तर याचा बनतो, पण जो परफेक्ट हॉटेलसारखा किंवा ते ठेलेवाले जर डोसा सेल करतात त्या टाईपमध्ये हा एवढा बनत नाही. जर तुम्हाला परफेक्ट डोसा बनवायचा असला त्यामध्ये वेगवेगळे असतात. तर मी इथं टाकून घेत आहे आता इडली बनवण्यासाठी. आणि माझं हे इडलीच्या स्टँडची फार वाट लागलेली आहे, कारण की मी जेव्हा इंडियातून याला आणलं होतं तर हे लोक काय करतात, बॅग कुकडे पण फेकतात. त्यानं माझं सर्व इडलीचं भांडं चिप्पट होऊन गेलं होतं. तर आता एक माझी फ्रेंड जाते इंडियाला, तर ती मला तिचं भांडं देत आहे, स्टीलचं घ्यायचं होतं, तर तिच्याकडे पण स्टीलचंच आहे, तर ती मला देत आहे. तर मी आता इथं इडली लावून ठेवली आहे आणि 10 मिनटामध्ये आपली इडली इथं तयार होते. आपली इडली तयार होईपर्यंत मी कोकोनट चटणी करत आहे. ओल्या नारळाची चटणी बनवते त्याच्याबरोबर, कारण की मी उद्या डोसे बनवणार आहे, तर त्याच्याबरोबर मी सांबार बनवणार आहे, म्हणून मी आज चटणीच बनवणार आहे, सांबार नाही बनवला. तर त्याच्यासाठी मी ओलं नारळ घेतलं आहे आणि त्याचे छान बारीक काप करून घेते आहे. त्याच्याचबरोबर मला या नारळाच्या चटणीबरोबर पुदिना आणि कोथिंबीर वाटलेली खूप आवडते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. जर तुम्हाला चटणी पांढरी आवडत असणार तर तुम्ही अवॉइड करू शकता आपलं पुदिना आणि आपलं कोथिंबीर. त्याच्याचबरोबर मी पुदिना, कोथिंबीर आणि 4-5 मिरच्या घेतल्या. माझ्या मिरच्या एकदम फिक्क्या असल्यामुळे मी एक्स्ट्रा घेतल्या आहे. जर जास्त तिखट असल्या तर तुम्ही कमी घ्या.
कारण चटणीला तिखटच कमी चांगली लागते. त्याच्यानंतर मी हे भाजलेले फुटाणे इथं घेत आहे. त्यानं चटणी छान अशी टेक्चर, वेगळं टेक्चर येते चटणीला. तर अशी काही काही असतं ना नारळाची चटणी पाणी वेगळी असं पाणी पाणी निघतं त्यातून, तर हे डाळ टाकल्यानं तसं पाणी निघत नाही, छान एक जीव होते चटणीचा. तर थोडे मी डाळ टाकत आहे आणि थोडं मी त्यामध्ये जिरं टाकलं आहे. आता याला चटणीला मी वरून तडका देण्यासाठी थोडं ऑइल घेतलं आहे. ऑइल छान गरम झालं आहे. नंतर त्यामध्ये मी आपली मोहरी टाकली. मोहरी छान तडतडायला लागल्यानंतर मी इथं पॉलिश केलेली मूग डाळ घेतली. जर हे मूग डाळ पॉलिश केलेली नसेल तर तुम्ही थोडी हरभऱ्याची डाळ असते ते घेऊ शकता. पॉलिश केलेली उडदाची डाळ असते एकदम अर्धा चम्मच छोटा, ते घेऊ शकता. या डाळीने एक वेगळी चव येते चटणीला. तुम्ही नक्की ट्राय करा. जे साऊथ इंडियन लोक असतात जास्तीत जास्त तडक्यामध्ये आपल्या अशा डाळीचा ते वापर करतात. आणि त्याच्यानंतर मी थोडे माझ्याकडे ड्राय कढीपत्ता होता तो टाकला आणि हिंग टाकला. यामध्ये तुम्ही सुकी लाल मिरची पण टाकू शकता, पण मी आज नाही यूज केली. आणि ते आपल्या तडका मी आपल्या चटणीवर टाकून घेतला आणि छान त्याला आता मी मिक्स करून घेते. हे बघा आपली चटणी एकदम मस्त. मी पुदिना आणि वाटून घेतला, त्यामध्ये आपली कोथिंबीर, तर त्याला असा मस्त ग्रीन कलर आलेला आहे. मला ते आवडते म्हणून मी, चव आवडते त्या पुदिन्याची चटणीमध्ये म्हणून मी टाकला. तुम्ही अवॉइड पण करू शकता जर तुम्हाला चटणी व्हाईट पाहिजे असणार तर. तर इकडे बघा आपली मस्त सॉफ्ट अशी पांढरी शुभ्र फुललेली इडली तयार आहे. तुम्ही बघू शकता किती फुलली ती इडली, एकदम मस्त आणि लुसलुशीत झाली होती. मस्त गरम गरम पण मी काढली तिला, पण अजिबात ती अशी चिटकली वगैरे नाही, कारण की ती परफेक्ट झाली होती. तर 10-12 मिनटामध्ये आपली इडली परफेक्ट बनून तयार होते. हे बघा मी आता तुम्हाला काढून दाखवते. आपली इडली अजिबात चिटकली नाही. मी फक्त थोडं ऑइल लावून घेतलं होतं. ऑइल लावून घ्यायचं आणि जो चम्मच तुम्ही इडली काढण्यासाठी यूज कराल त्याला फक्त एकदा पाण्याने ओला करून घ्यायचा आणि त्याने इडली काढायची. बघा किती इझी आपली इडली निघत आहे. तर ही आपली छान इडली तयार आहे. तुम्ही पाहू शकता किती फ्लफी आणि पांढरं शुभ्र झाली आहे. तर मी अशीच दुसरी बॅच लावून घेते, म्हणजे आणखी एक कुकर लावून ठेवते मी इडलीचा. आणि खाली हनवी अजून पण माझ्या मागेच फिरते. ते किचनमध्ये मी आले की माझ्या मागेच राहते. एक काही किती त्रास देत नाही, पण माझ्या जवळच खेळते. आणि ती मला इडली मागत आहे, तर ती थोडी गरम असल्यामुळे मी देत नाही. आणि लहान मुलं जर असले तर, म्हणजे लहान मुलं इडली खात असणार आणि त्यांना काही मुलांना साबुदाणा पचत नाही. आता अन्वी 1 वर्षाची होत आली आहे म्हणून ती साबुदाणा पण आता पचवते, म्हणून मी टाकला आहे साबुदाणा. जर तुमची लहान मुलं काही साबुदाणा नाही पचवत म्हणून पोहे टाकायचे, कारण की साबुदाण्यानं मुलांना त्रास होऊ शकते. तर इथं मी आता दुसरी बॅच लावून घेते आणि आपली इडली तुम्ही पाहू शकता किती छान सॉफ्ट झालेली आहे. आपण त्यामध्ये सोडा, दही कशाचाच वापर केला नाही, फक्त आपण त्यामध्ये नॉर्मल आपलं खाण्याचं मीठ टाकलेलं आहे, बाकी काहीच यूज नाही केलं. आणि तुम्ही पाहू शकता आपली इडली छान फ्लफी तयार आहे. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असणार तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग परत भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.